असं कधी वाटलं की यार नाही का, की आपल्याला ठीक आहे अभिनय क्षेत्रामध्ये आपण आलोय, काम करायला गेलो. पण अशी कुठलीतरी ठिणगी नाही का, एक स्पार्क असतो, की नाही यार मी हे काम करतोय, योग्य चाललंय आणि मला हेच करायचंय. असं कधी कुठल्या प्रोजेक्टला किंवा कुठल्या सिनेमा रिलीज झाल्या वाटलं काही? नाही रिलीज काय प्रत्येक वेळेस तसं वाटलं नाही तर मग मजाच नाही ना, मग बरोबर आहे. हां. मजाच हरवून जाईल. कारण कारण वेगळं कॅरेक्टर करता येणं किंवा वेगळं कॅरेक्टर सापडणं, तर त्याच्यात मजा आहे ना, की मग तुम्हाला करावंसं वाटतं ते. बरोबर. कारण बाकी मग जरी मी आता याच्यात जवळ-जवळ 10-15 वेळा मी इन्स्पेक्टर, पोलीस यांच्याच भूमिका केल्यात. अच्छा. हां. पण त्याच्यात प्रत्येक पोलीस वेगवेगळा आहे. बरोबर. तर तो डिफरन्शिएट कसा करायचा, तर बाबा प्रत्येक माणूस वेगवेगळा दाखवायचा. कारण सगळे पोलीस म्हटल्यावर ते सगळेच रासवट किंवा असे असतील असं नाही. म्हणजे आता जो टू या मै मधला पोलीस आहे तो अत्यंत सहकार्य करणार आहे, हं, मजेशीर आहे. बरोबर. तसंच तो जलसा मधला तो पोलीस आहे तो अत्यंत जेन्युइन आहे. म्हणजे त्याचं ते कॅरेक्टर करतानाच दिग्दर्शकांनी सुरेश त्रिवेणी सरांनी सांगितलं होतं, की खाकी वर्दी ही विसरून जा. तो बँकेत कामाला आहे कारकून म्हणून. तो सकाळी 9 ते संध्याकाळी 5 डबा खाणार आणि त्याचं घरी काम जाणार. पाट्या टाकून तो जाणार. असं असं डोक्यात ठेवा आणि कॅरेक्टर कर. बरोबर. हां. तर त्या पद्धतीने मी ते प्रत्येक पोलीस वेगवेगळा आहेच. बरोबर. परत आता केनेडी मधला तो इन्स्पेक्टर आणखी वेगळा आहे. कारण अनुराग कश्यप हो. दिग्दर्शक. हां. त्यामुळे त्याचे कॅरेक्टर्स मुळातच डार्क असतात सगळे. हां. तो डार्कनेस खेळतो त्याच्याशी ब्लॅक शेडमध्ये. तर बरोबर. त्याच्यामधला तो इन्स्पेक्टर वेगळा आहे. प्रत्येक ठिकाणचा इन्स्पेक्टर वेगळी. वेगळा किंवा माणूस वेगळा करण्याचा तीच तर गंमत असते ना कलाकाराची, की वेगळं काहीतरी करायला मिळेल. हे बरोबर आहे, की जरी पोलिसाची भूमिका मिळाली, तरी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कॅरेक्टर म्हणजे प्रत्येक भागातले माणसं, वर्दी किंवा तिथले विषय, कल्चर वेगवेगळं आहे. तसं मराठीत तर तुम्ही एवढं भरपूर काम केलेलं आहे. म्हणजे जवळ-जवळ एक 70-80 सिनेमाच्या पेक्षा जास्त झाले. हिंदीत एक 15 एक सिनेमे केलेत. आता तेलुगू सिनेमा केला मध्ये तुम्ही. नाही मल्याळी. मल्याळम केला. मल्याळी केला, पण मल्हारी केला. त्याच्यात मी जो इन्स्पेक्टर केला तो अच्छा. हिंदीतच बोलत होता. हिंदीतच बोलत होता. बरं, पण बरं. अनुभव मला बाकी तो मल्याळी सिनेमाचा तो मिळाला. अच्छा, अच्छा. अनुराग कश्यप यांच्या शेवटवर खूप इम्प्रोव्हिजेशन तात्काळ बदल नाही का हो, हो, चालतात. हो. असं म्हटलं जातं, की केनेडीच्या वेळी तुमच्या अनुभवाबद्दल काय सांगाल? की ते स्क्रिप्ट फॉलो करण्यापेक्षा क्षण जगण्याला जास्त महत्त्व हो, देत आहे. हो. नाही केनेडी म्हणजे अनुराग बरोबर काम करणं म्हणजे एक वेगळी ट्रीट होती ती. कारण जेव्हा पहिला दिवस होता तिकडे तुम्हाला सगळे कॉस्ट्युम आणि हे घालून तयार होतो आणि मग तिथे ते असिस्टंट सांगायला की सर 10 मिनिटं राहिलेत हां, असं म्हणून. तर नॉर्मली व्हॅनिटीमध्ये तुमच्याकडे स्क्रिप्ट असतं. म्हणजे एक मिनिटं स्क्रिप्ट कुठे येते? म्हणलं की सर लिख रहे. म्हणलं अरे बापरे! हा इम्प्रोव्हाइज करायला लावणार. हां. म्हणजे कारण तुम्हाला मग बरोबर. तुम्हाला जास्त खुलता तुम्ही असं हो, त्याचं हे हो. आहे. हां, की चॅलेंजिंग ऐनवेळी काही येतंय आपल्यापुढे. हां. आणि मग नंतर तिथे गेल्यावरती त्यांनी जे काही करून घेतलं, तो करून घेतो अनुराग. पहिल्यांदा तो हे असतो पहिलं दान ते देवाला. तो फक्त पहिल्या ह्याच्यात तो साधारण कोण कुठनं येणार काय वगैरे इथपर्यंत कॅमेराला एक हे दुसऱ्या सीनमध्ये तो आणखी ॲड करतो. बरोबर. आणि तिसऱ्या टेकमध्ये तो ओके करतो, की हे पाहिजे होतं. बरोबर, बरोबर. तो काढून घेतो तो. अच्छा, अच्छा, अच्छा. आणि खूप तुम्हाला हं. प्रोव्होक करतो, तुम्हाला त्या कॅरेक्टरच्या जवळ जायला. परत स्वतःकडनं इतकी मदत करतो, त्याचे डायलॉग्स आणि तो आणि मग तुम्ही त्या झोनमध्ये जाता आणि मग तुम्ही तसंच म्हणजे नेमकं तेच करता, की ते जे त्याला डोक्यात असतं. बरोबर, बरोबर. दादा बिजॉय नांबियार हे त्यांच्या व्हिज्युअल्स आणि डार्क स्टोरी टेलिंगसाठी ओळखले जातात. तू या मै किंवा इतर त्यांच्या कामात त्यांच्यासोबत काम करताना तांत्रिकदृष्ट्या तुम्हाला काय नवीन शिकायला मिळालं? आणि तांत्रिकदृष्ट्या असं नाही, मुळात त्यातला जो इन्स्पेक्टर आहे, तोही खूप छान होता. हं. म्हणजे तो खूप पॉझिटिव्ह होता. हं, हं. म्हणजे तो अडलेल्या-नडलेल्यांना मदत करणाऱ्यांपैकी तो इन्स्पेक्टर होता. पण त्याचा पहिला दिवस जो होता तो मला त्या टँकमध्ये पडायचं होतं. पहिलाच शॉट, हां. की तो 20-25 फुटी खाली पाणी 4 हां. फुटी आणि त्याच्यात जातं. पडायचं आणि तो मला मगर ओढून म्हणजे खाली पडायचं नुसतं नाही, ते मागे 2 जण ओढायला होते, की मगरीने तुम्हाला धरले आणि ओढतंय ओढलंय. असं म्हणून. बरं. हा पहिला सीन होता. तर बाकीचे सीन मग बिजॉयचं पण तसंच आहे, की तो स्क्रिप्टेड जे आहे, ते बदलून तो त्याचं काय म्हणतात त्याला ॲटमॉस्फिअर त्या स्थानाचं आणि त्या गोष्टीतल्या त्या ह्याचं हं. तो वापर करून ती सगळी वाक्य बदलून टाकतो. हो, 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 हो. आणि मग तुम्हाला देतो, की आता मला हे दे, अच्छा, अच्छा. असं म्हणून. हां, म्हणजे ते ऐनवेळी काही ते सगळं अलर्ट राहून ते काम करतात. हां, कारण हं. कारण चित्रपट घडत असेपर्यंत बरोबर आहे.
बऱ्याचशा गोष्टी चालू याच्यात बदलत पण असतात. बरोबर आहे. लोकेशन नुसार त्या सिच्युएशन लोकेशन प्रमाणे आणि त्या सिच्युएशन प्रमाणे काही गोष्टी बदलतात. तर त्या डायलॉग्स मधनं इन्कॉर्पोरेट करून ते प्रॉपर काढून घेणे, बरोबर आहे. हे त्याच्याकडे ती वेगळी कला असते हो, काम हो. काढून घेण्याची एक कला आहे. हो, फारच मस्त आहे. कॅप्टन ऑफ द शिप आपण त्यासाठीच त्यांना म्हणतो. आणि त्या दृष्टीने आम्ही कला दिग्दर्शक असतो, ते सगळेच हो, कलाकार हो, हो. त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनेच आपण पुढे जातो सगळ्या गोष्टी.